वैराग येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये डिसेंबर 2023 मध्ये वैराग व वैराग भागातील सर्व लोकांनी ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगाने जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय अडथळा वगैरे झालेला नव्हता किंवा कुणालाही त्याचा त्रास झालेला नव्हता किंवा जे ट्रॅक्टरद्वारे आंदोलन केलेले आंदोलक होते त्यांनी सुद्धा कुठल्याही शासनाचं किंवा वैयक्तिक असं नुकसान केलेलं नव्हतं. तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्यावरती खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज जे कपिलदादा कोरके आणि इतर लोक आहेत त्यांना नोटिसा काढलेल्या होत्या. त्याप्रमाणे आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा जामीन दिलेला आहे आणि कोर्टाला अशी ही विनंती केलेली आहे की 2024 मध्ये एक आदेश काढलेला आहे शासनाने. त्याच्यामध्ये जर समजा असं आंदोलन करत असताना जर काय नुकसान वगैरे झालेलं नसेल तर त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते सरकारी पक्षाने काढून घेण्याचे आहे अशा स्वरूपाचा जे काय आदेश आहे तो आदेश आम्ही आज रोजी मेहरबान कोर्टाला दिलेला आहे. त्या कोर्ट जे आहे त्याचा विचार नक्कीच करून यांना सर्वांना त्या केसमधून निर्दोष म्हणजे मुक्त करेल एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि यापुढे सुद्धा जे मराठा समाजाने त्यांच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे त्याच्यासाठी जे मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी ते आरक्षण असंच शांततेच्या मार्गाने चालू ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठ्यांच्या एकजुटीचा, मराठ्यांच्या एकजुटीचा एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. एक मराठा, एक मराठा. मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण, मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा जय जिजाऊ जय शिवराय. आज बार्शी कोर्टामध्ये वैराग या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली काढली होती. ट्रॅक्टर रॅलीला फक्त 2 दिवसापूर्वी कपिलदादा कोरके यांनी आवाहन केलं त्यावेळेस ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या दिवशी आणि 2 दिवसामध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आता त्या दिवशी जी केस झाली होती त्याचा जामीन त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये सर्व बांधव उपस्थित राहिले होते. कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे आणि वकील साहेबांच्या विनंतीनुसार कोर्ट आणि शासन आदेशानुसार मला वाटतं लवकरच ती केस डिसमिस होईल. या निमित्तानं माझं सरकारला सांगणं आहे की मराठा समाजावरती गुन्हा दाखल करून तुम्ही जर समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही तुम्ही घोडचूक करताय. मराठा समाज गुन्ह्याला केसेसला घाबरणार अजिबात नाही. कारण मराठा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार आरक्षण मागतोय. बेकायदेशीरित्या कुठलंही कृत्य मराठा समाज करणारा नाही. आमची सरकारला विनंती आहे की 29 ऑगस्टला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे त्याच्या आधीच तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. कारण मागच्या वेळेस मराठा समाज फक्त वाशीपर्यंत गेलता नवी मुंबईत तरी तुम्हाला सोसलेलं नाही, तुम्हाला ते परवडलेलं नाही. आता मराठा मुंबईच्या वेशीवरनं परत येणार नाही, डायरेक्ट मुंबईमध्ये घुसणार आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही. हा निश्चय गावखेड्यातल्या मराठ्यांनी केलेला आहे. आता मराठा जर मुंबईमध्ये घुसला तर जरांगे पाटलाचं सुद्धा ऐकणार नाही. पाटलांना असं म्हणेल की समाज तुम्ही बोहे पाटील तुम्ही फसताव. तसा जरांगे पाटील सुद्धा खंबीर खुट आहे, ती फसत नाहीत पण त्यांना गोड बोलते, थोडं त्यांना ऐकावं लागतं मराठ्यांचं म्हणून ते ऐकतात. पण ह्या वेळेस जरांगे पाटलांच्या माध्यमातून आरक्षणाचा जोपर्यंत आम्ही कागद हातात घेणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.
त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही 29 ऑगस्टच्या आत आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांचा उद्रेक तुम्ही मुंबईमध्ये बघा. तो उद्रेक तुम्हाला बघायचा नसेल तर मराठ्यांचं आरक्षण द्या, एवढी आमची बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.